Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा एरंडोल या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माजी मंत्री सतीश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि त्यामुळे प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचे कुटुंबीय सुद्धा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। माजी मंत्री सतीश पाटील यांच्या सुनबाई या सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगणार ताई, कशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रचार करता आहात, कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय? अगदी सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही प्रचाराला प्रत्येक गावात जात आहोत आणि गावातील सर्वच कार्यकर्ते आणि गावातील इतर मंडळी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वागत करत आहेत की असं वाटतंय की अण्णासाहेबांची प्रचार रॅली ही त्यांची विजयाची रॅली आहे। आणि महायुतीच्या उमेदवारांना आणि महायुतीच्या सरकारांना लोक एवढी खेडोपाडी कंटाळलेली आहेत की त्यांनी ठरवून टाकलेलं आहे की यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब डॉक्टर सतीश भास्करराव पाटील यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचं आहे। आता एकंदरीत तुम्ही आतापर्यंत किती गावांमध्ये प्रचार केलेला आहे? कशा पद्धतीने तुम्ही हा प्रचाराचा जो आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुमचा वेळ असतो, कशा पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचताय? नागरिकांच्या काय नेमक्या भावना आहेत? आमचं प्रचाराचं नियोजन असं आहे की आम्ही प्रत्येक जणांनी एक गण जो आहे पंचायत समिती तो घेतलेला आहे। जर कोणी कुटुंबातलं कोणी जर एरंडोल तालुक्यात असेल तर मी पारोळ्या तालुक्यात प्रचार करते, म्हणजे की जेणेकरून एका दिवसाला संपूर्ण मतदारसंघ कव्हर होईल, कुठेही म्हणजे खाली स्पॉट राहणार नाही। अण्णा जर एरंडोलमध्ये असतील तर मी पारोळ्यामध्ये करते, रोहनदादा भडगावमध्ये असतात। अशा पद्धतीने आम्ही प्रचार रॅली आखलेली आहे। नागरिकांचा आता या मतदारसंघामध्ये तुमचे विरोधक जे आहेत त्यांच्याकडून सांगितलं जात आहे की इतिहासात कधी विकास झाला नाही, एवढा विकास या मतदारसंघामध्ये झाला आहे। प्रत्यक्षात तुम्ही आता ग्राउंडवर उतरलेले आहात, लोकांच्या खऱ्या बोलक्या प्रतिक्रिया काय आहेत? अगदीच यांनी फक्त कागदोपत्री तो विकास केलेला आहे, खाली जमिनीवरती लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात दिशाभूल केलेली आहे आणि विरोधकही त्या भुलीमध्येच आहेत की लोक कागदावरच्या विकासांवर बघून त्यांना मतदान करतील, पण असं नाही आहे। ग्राउंड परिस्थिती खूप वेगळी आहे आणि लोकांनी ठरवलं आहे की महायुतीच्या उमेदवाराला किंवा इतर कुठल्याही अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे न जाता फक्त अण्णासाहेब डॉक्टर सतीश भास्करराव पाटील यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचं आहे। काही जनतेचा कौल काय वाटतो, किती मतांनी या ठिकाणी अण्णासाहेबांचा विजय होईल असं वाटतं? मी हेच सांगेल, भूतोन भविष्य असाच अण्णासाहेबांचा लीड राहील आणि भरघोस लीडनंच अण्णासाहेब यावेळेस आमदार होतील। आतापर्यंत असा कुठलाही विजय या मतदारसंघात झालेला नाही। एवढ्या विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी डॉक्टर सतीश पाटील यांचा विजय होईल असा विश्वास या ठिकाणी त्यांच्या सुनबाई वर्षा पाटील यांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, पारोळा, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।